भक्तीच्या मार्गातील अडथळा अहंकार हा आहे. अहंकाराबद्दल सांगताना समर्थांनी एक ओवी मांडली बघा. ह्या नरदेहाचेनी संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. समर्थ काय म्हणतात? जीवाच्या सुखाच्या आड अहंकार हा अडसर आहे. असा हा अडसर दूर केल्याशिवाय मी जो आनंदरूप आत्मा आहे त्या आनंदाचा अनुभव येऊ शकत नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा विचारोनी अहंकार सांडीजे, मग अस्तीच वस्तू होईजे, तरी आपली स्वती सहजे आपण केली. एरवी सर्वांच्या हृदय देसी, मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धिस्फुटे अहर्निसी ते वस्तू गामी. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मी आहे, खरा मी आत्मा आहे. तोच अनुभव जीवाला घ्यायचा आहे. मिथ्या अहंकारामुळे जीवाला जगाचा अनुभव येतो. अहंकार नाहीसा झाला की जगाचा प्रत्यय येत नाही. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसा देहाहंकार नथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीचे आहे. देहाच्या अहंकारामुळे जीव परमेश्वरापासून वेगळा होतो. हा अहंकार देह वस्तूची कल्पना करून तिचा दृढ अहंकार तो धारण करतो आणि परमेश्वरापासून निराळा होतो. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, द्रष्टा द्रष्टपणे नुरे, जेथे मुरले मीपण, तेची अनुभवाची खूण, अनिर्वाच्य समाधान या कारणे. समर्थांनीच नाही तर सर्व संतांनी आपल्याला काय सांगितलं हो? एवढेच नाही तर प्रत्येक धर्मातील संतांनी हेच सांगितले आहे. काय सांगितलंय? की मी पण, अहंकार, द्वेष, स्पर्धा ह्या गोष्टी परमेश्वराच्या प्राप्तीतील अडसर आहेत. भगवंत गीतेत अर्जुनाला सांगतात, अहंकार विमूढ आत्मा कर्ता मिती मन्यते. जीव जेव्हा कर्तृत्वाचा अभिमान आपल्यावर घेतो तेव्हा तो संसारी होतो. समर्थ म्हणतात, अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा. जीव मी पण बाळगतो आणि ईश्वरापासून कायमचा दूर होतो. कितीही सत्कर्म केले तरी अहंकार जेव्हा जात नाही तेव्हा ईश्वर प्राप्ती तर सोडाच, पण ईश्वराचे नाम घेण्याचीही पात्रता आपण गमावून बसतो. अहंकार, दंभ, दर्प, गर्व, हट्ट हे वास्तविक संसारामध्ये असू नयेत, पण अज्ञानी, मूर्ख, मूढ जीव तेच सत्य समजून उरासी कवटाळून बसतो आणि परमेश्वर प्राप्तीपासून दूर जातो. परमार्थामध्ये हे खपत नाही. आम्ही अमुक संप्रदायाचे, आमचा संप्रदाय श्रेष्ठ ही वृत्ती ठेवून दुसऱ्या संप्रदायाचा द्वेष करणे, दुसऱ्या संप्रदायाशी कमीपणाची भावना ठेवणे यासारखी मूढता आणि अज्ञान दुसरे नाही. अभ्यासोनी प्रकटावे, नाही तर झाकोनी असावे, असे समर्थ म्हणतात. दुसऱ्या गोष्टीबद्दल म्हणजे संप्रदायाबद्दल समजा आपल्याला ज्ञान नाही तर आपण त्याचा उगीच द्वेष आकस बाळगून राहतो आहोत. असे जर असेल तर हे स्पष्टपणे म्हणता येईल की तो ज्या संप्रदायाचा स्वतःला म्हणून घेतो त्याला त्या संप्रदायाबद्दल अज्ञान आहे, तो समर्पित नाही. अथर्व वेदातील 12व्या रुचेतील प्रथम सूक्ताला पृथ्वी सूक्त असे म्हणतात. या सूक्ताच्या 45व्या मंत्रात असे म्हटले आहे की जन विभ्रती बहुधा विवाचस नाना धर्मान पृथ्वी यथोकसम. ही जी पृथ्वी आहे, हा जो देश आहे, इथे कित्येक भाषा बोलणारे, कित्येक धर्माला मानणारे, ज्ञानी अज्ञानी, श्रेष्ठ शूद्र जीव राहतात. सर्वांना धरती सहन करते. इतकेच नव्हे तर सर्वांशी तिचे वागणे एकसारखेच असते. यथोकसम. जसे एकाच घरात सख्खे भाऊ राहतात त्याप्रमाणे प्रत्येक संप्रदायाची लोक काय हो ह्या पृथ्वीवरती राहत आहेत. भारत हा देवभूमी आहे, संतभूमी आहे. मानव रूपाने आणि संतांच्या रूपाने परमेश्वराने या पृथ्वीवर अनेक अवतार घेतले आहेत. एवढ्या मोठ्या या भूप्रदेशात अनेक भाषा, अनेक जाती, धर्म, रीतिरिवाज आहेत. तशीच भौगोलिक, ऐतिहासिक, राजकीय परिस्थिती आहे. तसेच अनेक संत, अनेक संप्रदायही आहेत जे आपापल्या ठिकाणी ते काय आहेत? श्रेष्ठ आहेत.
आता उदाहरण घ्यायचं तर नाथ, महानुभाव, वारकरी, दत्त, शाक्त, रामदासी, वीरशैव, सुफी इत्यादी त्या संप्रदायाची स्थापना करणारे संत हे सगळे परमेश्वराचेच अवतार आहेत. हे सगळे संत देवाचे लाडके आहेत. म्हणूनच देवाने नारदाला सांगितले की मी वैकुंठात राहत नसून माझ्या भक्तांच्या हृदयात राहत असतो. आद्य कवी कालिदास, मुकुंद राजापासून ते ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, महाराष्ट्रातील साईबाबा, गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी, नंतर स्वामी तुकडोजी महाराज, इतर प्रांतातील पुरंदरदास, त्यागराज, तुलसीदास, सूरदास, श्री संतांमध्ये मीराबाई, जनाबाई, वेणाबाई, कानोपात्रा असे अनेक संत विविध भाषा प्रांतात होऊन गेले. अलीकडच्या काळातील साखरे महाराज, दासगणू महाराज, धुंडा महाराज देगलूकर, मामासाहेब दांडेकर, शंकर महाराज खंदारकर अशा अनेक संतांनी आपापल्या संप्रदायाला भक्तीचे खत घालून फुलवले, त्याला बहार आणला. भक्तीच्या प्रेमाचा त्या वेळच्या राजकीय, सामाजिक, भौगोलिक परिस्थितीप्रमाणे आपापल्या भाषेत काव्यरचना करून जनजागृती केली आणि भारताच्या भक्ती संप्रदायात मोलाची भर घातली. त्यावेळी कशी परिस्थिती होती, काय यातना होत्या, कष्ट होते, त्या सर्वांना तोंड देत यशस्वीपणाने अफाट अशी ग्रंथरचना करून संतांनी आज आपल्यासाठी फार मोठा अनमोल ठेवा ठेवला आहे. त्याचा उपयोग कसा करायचा हे आता आपल्यावर अवलंबून आहे. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत अनेक पंथांच्या वाटा पसरल्या आहेत. अनेक पंथांनी, संप्रदायांनी त्या मोहरल्या आहेत. त्यात हिंदू, बौद्ध, शीख, ख्रिश्चन, मुस्लिम या धर्माच्या संतांचीही भरीव कामगिरी आहे. ह्या अनेक संस्कृतीच्या सुवासाला संस्काराच्या वाऱ्याच्या झोतांनी पूर्ण भारतभर नेले असून आता तो भारताच्या बाहेरही पसरला आहे. श्रीरामचरितमानस लिहिणारे ज्येष्ठ श्रेष्ठ संत तुलसीदास, श्रीरामाचे आणि हनुमानाचे उपासक श्री रामदास स्वामीप्रमाणेच समर्थांनी दासबोध लिहिला, भीमरूपी लिहिली आणि श्री संत तुलसीदासांनी श्रीरामचरितमानस नावाचा अलौकिक ग्रंथ लिहिला, हनुमान चालीसा लिहिली. श्री संत तुलसीदास श्रीरामचरितमानसमध्ये म्हणतात, मृद मंगलमय संत समाजू, जो जग जंगम तीर्थराजू, राम भक्ती जहा सुसरी धारा, सरसही ब्रह्म विचार प्रचारा. संतांचा समूह जिथे असेल तिथे चालता फिरता तीर्थराज असतो आणि रामभक्तीची संततधार तिथे पडत असते. पण मानसकार असेही म्हणतात की भक्ती सुतंत्र सकल गुण खाणी, बिनु संत संगत पावन प्राणी. पण संतांचा समागम, संतांचं दर्शन उगीच होत नाही. सर्वच संतांनी समाजाच्या उद्धाराचे काम तळमळीने केले, अजूनही करत आहेत. देवाची भक्ती केली, देव आम्हाला प्रसन्न झाला पुरे असे म्हणून ते स्वस्थ बसले नाहीत. समाज प्रबोधनाचे काम, मानवाच्या सर्वांगीण उद्धाराचे काम संतांनी सातत्याने केले आणि अजूनही करत आहेत. प्रत्येक संताने अपार अशी ग्रंथ निर्मिती केली. पुढच्या सर्व मानव समाजासाठी आपण एक आहोत ह्याची पुन्हा पुन्हा ग्वाही दिली. माणसाने माणसाकडे माणूस म्हणूनच पाहिले, वागले पाहिजे असा उपदेश केला. कुठलाही संप्रदाय श्रेष्ठ आणि कनिष्ठ नसतो. माणसाची दूषित दृष्टी त्याला तसे दाखवते. तुम्ही कुठलाही संप्रदायाचा अंगीकार करा, पण त्यातील सर्व भाव जाणून घ्या. कुठल्या एका संप्रदायाचा अंगीकार करणे म्हणजे दुसऱ्या संप्रदायाचा तिरस्कार करणे किंवा दुसऱ्या संप्रदायाला कमी लेखणे नव्हे. कारण देवाला ज्ञानी भक्त आवडतो. वेगवेगळ्या संतांनी देवाच्या वेगवेगळ्या सगुण रूपाची भक्ती केली. मनाला आल्हाद वाटतो तेव्हा मुरलीधर कृष्ण आवडतो. भक्तीची भेटीची आस जेव्हा मनाला लागते तेव्हा सावळा पांडुरंग कटीवर कर ठेवलेला आठवतो. मनात उद्वेग जेव्हा निर्माण होतो तेव्हा बलशाली हनुमान, धनुर्धारी राम आठवतो. सगळे देव एकच असून त्यांची रूपे निरनिराळी आहेत हे सर्व संतांनी कबूल केले आहे. सगुण रूप संतांनीच त्याला बहाल केले आहे. पण तो परमात्मा परब्रह्म परमेश्वर एकच आहे. त्याने स्वतःच सांगितले आहे की सर्व धर्म सोडून मला शरण ये. म्हणूनच अहंकार सोडल्यासच तो भेटेल, नाहीतर अहंकारी मानवाची अधोगती निश्चित आहे. पण त्यासाठी अहंकारी माणसाने अगोदर माणूस म्हणून राहावयास शिकले पाहिजे आणि नंतर संप्रदाय, भक्ती, पूजा पठण केले पाहिजे. कारण
फरिश्ते से बेहतर है इंसान बनना, मगर उसमें लगती है मेहनत ज्यादा. एकदा तुम्ही माणूस बनून सुद्धा अहंकार सोडा आणि पहा तो दयाळू परमेश्वर तुमच्यावर किती शीघ्र कृपा करतो ते. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पुढा स्नेह पाजरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाटी अवतरे कृपा आदी. पण त्यासाठी एकच काम करावे लागेल, अहंकार सोडावा लागेल. एकदा अहंकार समूळ नष्ट झाला की ब्रह्मरूपातच वासुदेव सर्वमिती. अशा प्रकारे काय हो, प्रत्येक संतांनी काय सांगितले, सगळ्यात भक्तीच्या मार्गातील अडथळा, मुख्य अडथळा काय असेल तर तो अहंकार आहे. अजूनही संत श्रवणाच्या रूपाने आपल्याला काय देत आहेत, व अखंड श्रवण देत आहेत आणि त्यातून अखंड काय सांगतात, व मीपणा सोडा, मीपणा सोडा. मीपणा हा परमार्थातील सर्वात मोठा काय आहे, अडथळा आहे. अहंकार बाजूला केला की त्या सगुण परमेश्वराची आपल्याला काय होते, ओळख होते आणि आपण अधोगतीपासून काय होतो, परावृत्त होतो आणि आपल्याला काय प्राप्त होते, सद्गती प्राप्त होते. म्हणून सद्गतीला जर जायचे असेल तर काय केलं पाहिजे, हो आपल्या परमार्थातील अडथळा जो अहंकार आहे, मीपणा आहे, आपल्याजवळ असलेला मीपणा आहे, त्या मीपणाचा, अहंकाराचा काय केलं पाहिजे, हो त्याग केला पाहिजे. अहंकाराचा त्याग केला तरच आपल्याला काय होणार आहे, परमेश्वर प्राप्ती होणार आहे. माणसातच काय आहे, हो देव आहे. आधी माणूस बनायला शिका.